उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे नको घाबरू तू, असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 37। कथेचे नाव आहे रामदासी बुवांचा अहंकार घालवला। चला तर आपण या कथेस सुरुवात करूया। मंगळवेढा मुक्कामी योगीराजांनी अनेक चमत्कार दाखवले। गावात पद्मनाभ आणि पद्मिनी हे दाम्पत्य राहत होते। त्या दोघांचीही योगीराजांवर अपार श्रद्धा होती। अरण्यातून कधीकधी योगीराज आपणहून त्यांच्या घरी येत असत। पद्मिनीला तर योगीराजांना पाहून आपले आजोबाच आठवत असत। योगीराजही आजोबांच्या मायेनं तिच्यावर प्रेम करत होते। जेव्हा जेव्हा हे आजोबा तिच्या घरी येत तेव्हा तेव्हा ती त्यांचं मनापासून स्वागत करून सेवा करत असत। या दाम्पत्याला त्यांच्या प्रथम अपत्याची चाहूल लागली होती। पद्मिनी आता 6 महिन्यांची गरोदर होती। असेच एके दिवशी योगीराजांचं पद्मनाभच्या घरी आगमन झालं। त्या दिवशी योगीराज त्यांच्या घरीच राहिले। योगीराजांचं रात्रीचं भोजन झाल्यावर दोघं पती पत्नी योगीराजांच्या समीप पादसंवाहन करत बसले होते। त्या पती पत्नीस योगीराजांच्या सान्निध्यात एक अतीव अवर्णनीय आनंद मिळायचा। पद्मिनीच्या लक्षात ही गोष्ट आली होती की जेव्हा कधी योगीराजांचं घरी आगमन होई तेव्हा तिच्या गर्भातील बालकही आनंदानं हातपाय मारून उसळ्या मारायचं। तिचं मन आनंदानं मोहरून जायचं। हिरण्यगर्भातून आलेल्या त्या अद्भुत मूळ पुरुषाच्या सान्निध्यानं तिच्या गर्भातील बालकातही आनंद स्पंदनं उमटत होती। तिला कळत नसायचं, पण तिच्या गर्भातील आत्म्याला योगीराजांच्या सान्निध्याची नक्कीच जाणीव व्हायची। योगीराज का महिमा ऐसा आत्मा सुमिरन पावे, जीता जागता इंसान तो क्या गर्भ भी उछलता जाए। याचा अनुभव पद्मिनीनं निश्चितच घेतला होता। त्यामुळे आपलं जीवन उजळून गेलं असं तिला वाटत असत। योगीराजांनी दोघा पती पत्नीस माझी तुमच्यावर सतत कृपा राहील असा आशीर्वाद दिला होता। योगीराज स्वेच्छाविहारी होते। ते स्थिर असे एके ठिकाणी कधीच राहत नसत। मंगळवेढ्याजवळील अरण्यात वास करत असतानाही ते अधूनमधून जवळपासच्या पंढरपूर, बेगमपूर, चळांबे अशा गावी येत जात असत। त्यातल्या त्यात चळांबे गावी त्यांची ये जा जास्त असे। या चळांबे गावात रामदासी बुवा नावाच्या साधूचा एक मठ होता। बुवा स्वभावानं थोडे अहंकारी आणि आढ्यतेखोर होते।
अशा या रामदासी बुवाचा गर्वपरिहार करण्यासाठीच की काय योगीराजांचं आगमन त्यांच्या मठात झालं. एके दिवशी मध्यान्ह समयीचा फलाहार करून योगीराज विश्रांती घेण्यास पहुडले होते. बराच वेळ गेला. रामदासी बुवा योगीराज उठण्याची वाट पाहत होते. पण आज योगीराज लवकर उठण्यासाठी झोपलेलेच नव्हते. वेळ आली होती. रामदासी बुवा योगीराज उठण्याची वाट पाहून कंटाळून गेले. त्यांच्या चित्तात आता तमोगुणाचा प्रादुर्भाव होऊ लागला. त्यांना आता योगीराजांचा थोडासा रागही येऊ लागला होता. वैतागून बुवांनी योगीराज आज झोपलेले असतानाच बाहेरून मठाचं दार ओढून घेतलं, कडी घातली आणि कुलूप लावून चावी स्वतःजवळ ठेवली. बुवा आता गावाकडे निघाले. परमात्मा योगीराजास मठात बंदिस्त करून ते बेफिकीरपणे गावात फिरू लागले. किती वेळ गेला याचं त्यांना भानसुद्धा राहिलं नाही. संध्याकाळ झाली. त्यांना योगीराजांची आठवण झाली. मठात जाऊन योगीराजांची हालहवाल तरी पाहावी असा विचार करून ते मठाकडे वळले. थोडे चालत गेल्यावर ते भीमा नदीच्या वाळवंटात आले आणि पाहतात तर काय, त्यांचे डोळे एकदम विस्फारले गेले. ज्या योगीराजांना त्यांनी आपल्या मठात कडी कुलुपात बंदिस्त केलं होतं आणि ज्या कुलुपाची किल्ली बुवांच्या ताब्यात होती, तेच योगीराज वाळवंटात मुलांसवे निवांतपणे खेळत होते. बुवांचं डोकं घरघरू लागलं. योगीराजांना वाळवंटात मुलांसवे निवांतपणे खेळताना पाहून रामदासी बुवा हैराण झाले. जे योगीराज दुपारी आपल्या मठात येऊन झोपले होते आणि या हातानं ज्यांना आपण कडी कुलुपात बंदिस्त केलं, ते मग कोण होते हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. गावात गेल्यावर तर त्यानं फुशारकी मारून लोकांचंही सांगितलं होतं की मी मठात कुलूप लावून योगीराजांना बंदिस्त करून आलो आहे. आता गावातील 4 लोकही जमा होऊन वाळवंटात मुलांबरोबर खेळणाऱ्या योगीराजांना पाहून बुवाच विचारू लागले की का हो, हेच का ते योगीराज की दुसऱ्या कोणास मठात डांबून आला आहात. बुवा शपथेवर सांगू लागले, हो, मी खरोखरच त्यांना मठामध्ये कुलुपात बंदिस्त करून आलो आहे. सत्याची शहानिशा करण्यासाठी लोकांचा मोठा घोळका बुवांसमवेत मठात पोहोचला. सर्वांच्या साक्षीनं कुलूप लावलेला दरवाजा उघडला, पण योगीराज मठात नव्हतेच. सर्व लोक आता बुवांची टिंगल करू लागले. बुवांना रामदासी पंथ सोडून आता लग्नास भोवल्यावर उभे राहा आणि संसार थाटा असाही सल्ला देण्यास काहींनी कमी केलं नाही. या प्रसंगानंतर रामदासी बुवांचा अहंकार नाहीसा होऊ लागला. कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. उलट आता लोक त्यांना हसत होते. ही घटना घडली त्यावेळी तिथे सोलापूरचे वेदमूर्ती परशुराम भट्ट गोरे नावाचे गृहस्थ आलेले होते. योगीराज मठात झोपले असल्याचे आणि तदनंतर कुलूप लावून बुवा गावात निघून गेल्याचे देखील त्यांनी पाहिले होते. त्यांनी जमलेल्या सर्व लोकांना योगीराज मठातच कुलुपात बंदिस्त होते असा निर्वाळा दिला. हे ऐकून तर आता सगळेच लोक भांबावले. बंदिस्त मठातून योगीराज भीमेच्या वाळवंटात कसे बरे पोचले असतील याचाच विचार सगळेजण करू लागले. हा चमत्कार त्यांच्या सर्वांच्या कल्पनेपलीकडचा होता. आता सर्वजण परत वाळवंटात आले. तिथे योगीराज लहान मुलांसवे खेळत होते. सर्वांनी योगीराजांच्या चरणी लोटांगण घातले. रामदासी बुवांच्या जीवाचं तर पाणी पाणीच झालं होतं. योगीराज बुवांना म्हणाले, काय बुवा, गर्व दूर झाला का? रामभक्ती ही राममय होऊन करावयाची असते हे कळलं का? अरे, ज्याचं नाव घ्यायचं तोही राम आणि ज्यानं नाम घ्यायचं तोही रामच. रामानंच रामनाम घेतल्यावर रामभक्ती करणारा दुसरा कोण? समर्थ रामदास स्वामींच्या या वक्तव्याची पूर्ण प्रचिती योगीराजांनी बुवाच करून दिली. बुवा शर्मिंदे झाले होते. नतमस्तक होऊन त्यांनी योगीराजांची क्षमा मागितली.
पायावर लोटांगण घातलं. योगीराजांनीही बुवा जवळ घेतलं आणि खराखुरा रामदासी हो असा आशीर्वाद दिला. योगीराज झपाझप चालत परत मंगळवेढ्यास निघाले. इसवी सन 1850 ते 1851 असावे. योगीराज मोगलाईतील बेगमपुरा गावी आले. बेगमपुरा एक छोटंसं गाव होते. गावाबाहेरील मशिदीच्या बाहेर योगीराज शांतपणे बसून होते. आज ते त्यांच्या एका अत्यंत प्रिय शिष्याची वाट पाहत होते. मशिदीच्या बाहेर एका कडुलिंबाच्या वृक्षाखाली योगीराज निश्चलपणे बसले होते. ब्रह्मतदाकार वृत्ती होती. मशिदीच्या बाहेरून जाणाऱ्या एका 12-13 वर्षांच्या मुलास त्यांनी अचानक हाक मारली. ए सच्चिदानंद, इकडे ये रे. तो मुलगा गोंधळून आजूबाजूला पाहू लागला. त्याला कळेना की आपणास आपल्या नावानं इथे कोणी हाक मारली. या मुलास जन्माला आल्यापासून त्याचे आई वडील कोण आहेत हे देखील माहीत नव्हतं. साधारण उंची आणि शिडशिडीत बांधा असलेला तो युवक तेजस्वी होता. विशेषतः त्याचे डोळे अत्यंत करुणा आणि प्रेमानं भरल्यासारखे वाटायचे. आवाजाच्या रोखानं पाहताच कडुलिंबाच्या वृक्षाखाली बसलेले योगीराज त्याला हाक मारत असलेले दिसले. तो मुलगा योगीराजांजवळ गेला आणि अदबीनं समोर बसला. योगीराजांनी त्याच्याकडे अत्यंत प्रेमपूर्वक पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. नजरेत नजर घातली आणि म्हणाले, सांगे, बरा आहेस ना? सच्चिदानंदास काहीच बोध झाला नाही. योगीराजांनी आपला उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवून तिबेटियन भाषेत बोलायला सुरुवात केली. सच्चिदानंदाचे आपोआपच डोळे मिटले गेले. नजरेसमोर तिबेटियन मठ दिसू लागला. गुरुवर्य वँग जिग्मे ताशी दिसू लागले. त्या जन्मातील मोठा भाऊ ग्यालत्सो दिसायला लागला. त्रिशूळ कमंडलूधारी योगीराजांच्या बरोबर ग्यालत्सो आणि त्या दोघांनी केलेल्या हिमालयातील शिखरांवरची चढाई दिसू लागली. हिमालयातील दुर्गम गुहेतील योगीराजांची त्याला अतिशय प्रिय असलेली धगधगणारी धुनी, हिमालयातील ते सुंदर रम्य वातावरण सारे एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर आले. गतजन्मातील आठवणीत तो रंगून गेला. आता या ठिकाणी योगीराजांच्या परिसस्पर्शानं त्या युवकाची प्रज्ञा क्षणात जागी झाली. त्या मुलानं योगीराजांस त्रिवार वंदन केलं. योगीराजांनीही त्यास प्रेमभरानं आलिंगन दिले. आता दोघेही त्यांच्या आवडत्या तिबेटियन भाषेत बोलू लागले. योगीराज म्हणाले, वेळ आली आहे. तुझे कार्य आता तू सुरू करावंस. पुढच्या 7-8 वर्षांनंतर मी अक्कलकोटास जाईन. तुला त्याच सुमारास माझ्या आज्ञेप्रमाणे शिर्डीस आपलं कार्य सुरू करावं लागेल. तुझा मोठा भाऊ ग्यालत्सोही त्याच्या या जन्मात अवतरणार आहे. आता तो तुझ्यापेक्षा लहान, म्हणजेच जणू तुझा छोटा भाऊ असावा असा अवतरणार आहे. ही समोरची मशीद पहा. आज आपली भेट हिच्यासमोर झाल्यामुळे हीच तुला सतत प्रिय राहील. निर्गुणाची म्हणजे माझीच उपासना या मशिदीत येणारे लोक करतात. तुझ्या या जन्मींच्या कार्यात तुला सर्व जगाला श्रद्धा आणि संयम हीच शिकवण द्यायची आहे. योगीराजांनी आपल्या मांडीवरील एक पांढरं शुभ्र वस्त्र स्वहस्तानं युवकाच्या शिरावर सुंदरसं बांधलं. त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. त्याच्या भ्रूमध्यास स्पर्श करून त्याच्या आज्ञाचक्रात आपली शक्ती प्रक्षेपित केली. सांगेच्या सर्व शरीरात अद्भुत स्पंदन लहरी उठू लागल्या. शक्तिपात दीक्षेचाच तो एक उच्च प्रकार होता. त्याची पूर्वजन्मातील योगीराजांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त तयारी झालेली होतीच. त्यामुळे फक्त क्षणभराच्या स्पर्शानं त्यास योगीराजांनी उच्च कोटीचा जीवनमुक्त सिद्धयोगी करून टाकला. आता गुरु आणि शिष्य दोघं एक झाले होते. बराच वेळ
दोघे निशब्दपणे झाडाखालीच बसून राहिले. वेळ आली होती. सांग्येनं उठून योगीराजांची आज्ञा घेतली आणि तो चालू लागला. योगीराजांचंही आता काम झालं होतं. समोरील मशिदीत मगरिबची नमाज सुरू झाली होती. प्रसन्नतेनं उठून योगीराजही बेगमपुऱ्याहून मंगळवेढ्याकडे झपाझप चालू लागला. योगीराजांनी रामदासी बुवाच्या अहंकाराला समूळ घालविले. मशिदीसमोर सांगेला शक्ती देऊनी शिर्डीस पाठविले. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.